मंगळवारच्या नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीत शहांच्या भेटीला. राज्यातल्या फोडाफोडीबाबत अमित शहांशी बातचीत करण्याची शक्यता. तर मुंबईत फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा. राज ठाकरेंच्या धसक्यामुळे मुंबईत काँग्रेसची स्वबळाची तयारी. वर्षा गायकवाडांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट. तर काँग्रेससोबत जाण्याबाबत शरद पवार पुढच्या आठवड्यात निर्णय घेण्याची शक्यता. ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीचं एक पाऊल पुढे. मुंबईत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती. ठाकरेंची शिवसेना मनसेला 70 जागा द्यायला तयार. सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही. राजन पाटलांच्या मुलाचं अजित पवारांना चॅलेंज. भावनेच्या भरात बाळाराजेंकडून चूक. राजन पाटलांनी केली दिलगिरी व्यक्त. रत्नागिरीत राणेविरुद्ध सर्वपक्षीय सामना होण्याची शक्यता. आता युती होणं शक्य वाटत नाही. उदय सामंत यांचं विधान. तर जनता आमच्याच बाजूने कौल देणार. नितेश राणेंना विश्वास. पुण्यामध्ये जमीन घोटाळ्यावरून दमानी यांचा पुन्हा अजित पवारांवर वार. पार्थ पवारांचा सीडीआर काढण्याची मागणी. तर अजित पवारांनी शहांकडून क्लीन चिट आणली असावी. विरोधकांचा हल्लाबोल. राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आक्षेपांवर 272 नामवंतांचं खुलं पत्र. घटनात्मक संस्थांविरोधात विखारी प्रचार सुरू असल्याचा आरोप. राज्यभरामध्ये पारा घसरल्यानं नागरिकांना हुडहुडी. मुंबईत 11 वर्षांमधली सर्वात थंड सकाळ. तापमानाचा पारा 16.2 वर. तर राज्यात इतरत्र ठिकठिकाणी स्वेटर आणि शाली बाहेर.